असं म्हणतो. आपण उल्लेख केला की बियाण्यांमार्फत काही रोग पसरले जातात किंवा प्रादुर्भाव होतो, ते रोग कोणते आहेत? आता तसा जर विचार केला तर बियाण्यामार्फत म्हणजे 2-3 प्रकारचे रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला बियाण्यातून झालेला दिसून येतो. मग त्याच्यामध्ये विषाणूजन्य असो, बुरशीजन्य असो किंवा जीवाणूजन्य असो, ह्या 3ही प्रकारचे रोग आपल्याला बियाण्यामार्फत म्हणजे प्रादुर्भाव झालेला दिसतो. तर त्याच्यातले बुरशीजन्य जे रोग आहेत, मग त्याच्यामध्ये जर बघितलं तर मूळसड, खोडसड, मूळ वाळणे किंवा खोड वाळणे किंवा बांधाकूज किंवा मर रोग, हे जे रोग आहेत हे आपले बुरशीजन्य, त्याचबरोबर पानावरील टिपकेसुद्धा, हे असे बरेच रोग आपल्याला, बुरशीजन्य रोग आपल्याला बियाण्यामार्फत प्रादुर्भावित झालेले दिसून येतात. म्हणजे मागच्या वर्षीचं जे बियाणं आहे त्या बियाण्यामध्ये जर हा रोग आलेला असला तर पुढच्या वर्षी जर आपण तेच बियाणं वापरलं विदाऊट म्हणजे बीज प्रक्रिया करता, तर तो रोग पुढच्या वर्षी तुम्हाला, मागच्या वर्षी जर 2 बियाण्यामध्ये असला तर पुढच्या वर्षी तुम्हाला 10 झाडामध्ये तो प्रादुर्भावित झालेला दिसून येतो. त्याच पद्धतीने जर बघितलं आपण जीवाणूजन्य सुद्धा आहेत. मग जीवाणूजन्यमध्ये काही बॅक्टेरियल विल्ट असते, त्याचबरोबर पानावरील करपा आहे, बॅक्टेरियल ब्लाईट आहेत, हे सुद्धा रोग आपले जीवाणूजन्य. त्याचबरोबर विषाणूजन्य रोग आहेत काही. मग त्या विषाणूजन्य रोगमध्ये जर बघितलं तर सोयाबीन असो, मूग असो, उडीद असो, ह्याच्यातला मोजॅक रोग जो आहे हा मोठ्या प्रमाणात बियाण्यामार्फत प्रसारित होऊन पुढील पिकामध्ये त्याची वाढ झाली दिसून येते. अच्छा, म्हणजे बियाण्यांवर जर आपण बीज प्रक्रिया नाही केली तर साधारण या रोगांचा प्रादुर्भाव पिकांवर होताना दिसून येतोय. आपण काही वेळापूर्वी असाही उल्लेख केला की जमिनीतूनही काही रोग जे आहेत त्याचा प्रादुर्भाव होतोय पिकांवरती. जाणून घ्यायला आवडेल कोणते रोग आहेत? जमिनीतून जे रोग म्हणजे प्रादुर्भावित होते ह्याच्यामध्ये जर विचार केला तर जास्त प्रमाणात प्रादुर्भावित होणारे जर रोग बघितले तर त्याच्यामध्ये बुरशीजन्य आणि जीवाणूजन्यच रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होऊन येतो. ह्याच्यात विषाणूजन्य रोग जमिनीतून सहसा प्रादुर्भावित होत नाहीत. मग ह्याच्यामध्ये जर बघितलं तर बुरशीजन्यामध्ये जी खोडसड, मूळसड जे आहेत, त्याचबरोबर बांधाकूज आहे किंवा पानावरील टिपके, अशा रोगांचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो. मग त्याच्यामध्ये क्लिअरोसियन रूट रॉट सुद्धा आहे, म्हणजे कॉलर रॉट जो म्हणतो तो, किंवा ड्राय रूट रॉट सुद्धा जो रोग आहे तो. आणि ह्याचा प्रादुर्भाव जमिनीमध्ये वर्षानुवर्ष राहतो. मग त्याच्यामुळं आपण शेतकरी बंधूंना बऱ्याच वेळेस ॲडवायझरी सुद्धा दिली जाते की आपण पिकांची फेरपालट करणं ह्याच्यात महत्त्वाचं असतं. म्हणजे तो रोग जमिनीमध्ये असला आणि जर कंटिन्यू जर ते पीक आपण त्या शेतामध्ये घेतलं तर त्या रोगाचा त्या जमिनीमार्फत परत त्या पिकांना नवीन प्रादुर्भाव होतो आणि तो पुढच्या वर्षाला सुद्धा तो म्हणजे असा कंटिन्यू 3 वर्षापर्यंत असा हा रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो. तसाच जर बघितलं आपण जीवाणूजन्य जो मुळे येणारे जे रोग आहेत, मग त्याच्यामध्ये बॅक्टेरियल विल्ट एक आहे. म्हणजे हा टोमॅटो पिकात असो किंवा बाकीच्या सुद्धा बऱ्याच पिकामध्ये येतो, काही वेळेस कापसामध्ये सुद्धा आहे हा रोग. तर हा सुद्धा जमिनीत वर्षानुवर्ष आपल्याला त्याच्यात राहतो आणि मग तो आपल्याला प्रादुर्भाव ज्यावेळेस त्याला फेवरेबल वातावरण असेल त्यावेळेस प्रादुर्भाव होतो आणि ते पुढचं पीक जे आहे हे आपलं बाधित करतं. बरोबर. सर, आता खरीप हंगाम